अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींची नित्यसेवा कशी करायची. नित्यसेवेला असं काही टाईमचं बंधन नाही आहे. तुम्ही फक्त 12 ते 12:30 नाही करायचं, कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. म्हणून तेव्हा सोडून बाकी तुम्ही कधीही करू शकता. तुम्ही असं काही नाही की सकाळी केलं तर संध्याकाळी करू शकत नाही. जर तुम्हाला एखाद्या वेळेस नाही जमलं सकाळी, काही अडचणी काही कारणामुळे, तर सकाळी नाही केलं तरी चालेल, संध्याकाळी. मग स्वामी महाराजांना असं म्हणा, माझ्याकडून हे सकाळी नाही जमलं, त्याच्यामुळे मी आज संध्याकाळी करते. सेवा तुम्ही स्वीकार करा. नित्यसेवेमध्ये नियम नाही आहेत. नित्यसेवा ही रोजची करायची आहे, कारण हे पारायण नाही आहे. त्याच्यामुळे नित्यसेवेमध्ये असे काही नियम नाही आहेत की तुम्ही मांसाहार करायचाच नाही, हे नाही ते नाही. पण जर तुम्ही मांसाहार संध्याकाळी करणार असाल तर सकाळीच पूजा, मग तुमचं नित्यसेवेचं काय असेल ते आटपून घ्या. जर तुम्ही सकाळी करणार असाल तर मग तुम्ही आदल्या दिवशी ते दुसऱ्या दिवशीचे अध्याय वाचून घ्यायचे. नित्यसेवा कशी करायची? नित्यसेवा ही स्वामी महाराजांची मनोभावे करायची असते आपल्याला, आणि त्यांना सगळ्यात जास्त प्रिय आहे ते त्यांचं नामस्मरण. तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. 11 माळी जप करायचा आहे तुम्हाला. जप झाल्यानंतर मग आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोजचे 3 अध्याय वाचायचे आहेत. ही सेवा मनोभावे केली तर तुम्हाला स्वामी नक्की फळ देणार. नक्की इच्छित फळ जे हवं असते तुम्हाला ते अवश्य मिळतं, म्हणजे मिळतं. स्वामी देतातच. असं कोणतंच त्यांचं स्वामी भक्त नाही की त्यांना फळ दिलेलं नाही आहे. ते सेवा ही तुम्ही कुठेही करू शकता. जर का तुम्ही गावाला गेलात, तुम्ही माहेरी गेलात किंवा सासरी गेलात, तर तुमच्यासोबत एक स्वामींचा फोटो ठेवायचा, तुमच्यासोबत ती पुस्तक घेऊन जायची, तुमची माळ घेऊन जायची, जपमाळ, आणि तुम्ही ते सेवा तिथे करायची. असं काही बंधन नाही आहे की तुम्ही इथेच तुमच्या घरातच तुम्ही केली पाहिजे, असं काहीही नाही आहे. आणि जर तुम्हाला पिरियड्स असतील फक्त ते 4 दिवस सोडून बाकी सगळे दिवस तुम्ही सेवा करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.